लग्न केलं. मंदिरातले कृपया बोलू नका असं दादांचा आदेश आहे घालून बसले. पण दादा त्याच्यापेक्षा माझी सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्हाला चेक केला की आपलं मन जर एक चित्त आणि एक विध केलं ना, तो आवाजच आपल्याला येणार नाही. तो आवाज काय आपल्यापाशी पोहोचतो. आपल्या मनाने ठरवलं आणि एका दोरीमध्ये एका लाईनीत मन आलं का तिकडं पाहण्याचीच गरज नाही आपल्याला. लग्न झाल्याच्या नंतर तो त्या मुलीला घेऊन गेला. कोण? मुस्लिम धर्माचा मुलगा. त्यांच्याकडून शिका, त्यांचा द्वेष नका करू, त्यांच्याकडून आपण शिका. काय शिकायचं सांगतो तुम्हाला मी पुढे काय शिकायचं. तो मुलगा घेऊन गेला. त्यांनी सांगितलं आता तू तिकडे जीन्सची पॅन्ट टी शर्ट घालत होती, हा पायांचं फ्रॉक घालत होती, इकडे चालणार नाही, तुला इकडे काय करावं लागेल, बुरखा परिधान करावा लागेल. ती म्हटली प्रेम आंधळ असतं ते केलं तिनं. त्याच्यानंतर त्याने सांगितलं बाबा तुला आता इकडं 3 टाइम नमाज पडावा. तिकडं तू काय करत होती मला माहिती, प्रेमापोटी 3 दिवसातून 3 टाइम सुद्धा नमाज पडायची. नंतर त्याने सांगितलं आता तू तिकडे काय केले मला माहित नाही, परंतु माझ्या ग्रंथाचं तुला अध्ययन करावा, कुराण पठण करावं लागेल. महाराज 6 महिन्याचा काळ झाला, ते सगळं ती शिकली. 6 महिन्यानंतर त्यांची फारकत झाली, काळी मूड झाली, डिवोर्स झाला. ती परत आई बापाच्या घरी आली. आई बापाने तिला घरात घेतलं पाहिजे का? काय केलं पाहिजे बाबा? जिनं 9 महिने 9 दिवस आपल्या हृदयामध्ये 32 धारा दूध पाजलं जन्माला आल्याच्या नंतर रक्ताचं पाणी केलं. महाराज आईच्या स्तनामध्ये 1 थेंब दुधाचा तयार होण्यासाठी 2 थेंब आईला रक्ताचे आठवावं लागतात. जिनं 9 महिने 9 दिवस सांभाळलं हृदयामध्ये, तो पोटचा गोळा दुसऱ्या मुलावर निघून जाणं तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? घ्यायला पाहिजे तिला घरात? काय करायला पाहिजे तिला? काय केलं पाहिजे? घरात नाही घ्यायला पाहिजे, रटाळली पाहिजे. पण महाराज ती घरी आली आणि घरच्यांनी नकार दिला, तुला आमच्या तिथं राहताना तुझं 10वं झालं, 13वं झालं, डिस्प्लिन झालं, सगळंच झालं, तुझा आमचा काही संबंध राहिला. ती म्हटली असं म्हणून कसं चालेल? म्हटले तू परपुरुषाबरोबर पळून गेली, आमचं नाक कापलं, तुला लहानचं मोठं केलं, 21 वर्ष तुला आम्ही सांभाळलं, लोकांच्या बांधावरती जाऊन काबाड कष्ट करून तुला शिक्षण दिलं, तुझं शिक्षण पूर्ण केलं रमेश महाराज. आणि ते शिक्षण पूर्ण केलं, तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का? ती म्हटली याच्यात माझा काय दोष? काय म्हटली? माझा काय दोष? ती म्हटली अगं पळून जायला लाज वाटली नाही, तरी म्हणते वर नाकाने बोलतेस आमच्या संग. गल्ली गोळा झाली, गल्लीचं गाव गोळा झाला, देवळा पुढं पंचायत झाली, सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सगळे जमले. शेवटी न्याय पोलीस पाटलाकडे गेला. पोलीस पाटलाने विचारलं तुला लाज वाटत नाही का? म्हटले लाज वाटायचा प्रश्न येतच पुढे. म्हटले तुझी काही एवढी मोठी चूक ती नाही, माझी काय चूक? म्हटले ते म्हटले माझी काही, तुझी काही चूक नाही. म्हटले मग चूक कोणाची? ऐका तिचं समर्पक उत्तर काय होतं. ती म्हटली ज्याच्या संग मी 6 महिने गेले ना, त्याने मला कुराण पठण करायचं शिकवलं. ज्याच्या संग मी 6 महिने राहिले त्याने मला नमाज पढायचं शिकवलं. मी ज्याच्या संग 6 महिने राहिले त्याने मला बुरखा परिधान करायचं शिकवलं. पण ज्या आई बापाच्या जवळ मी 20-21 वर्ष राहिले, त्या माता पित्यानं कधी मला माझा धर्म सांगितला नाही, कधी हरिपाठ म्हणायला सांगितला नाही, गीता भागवत वाचायला सांगितली नाही, कधी म्हटले नाही का मंदिरात जाऊन तू देवाची पूजा कर. जर लहानपणापासून त्या आई बापानं माझ्यावरती हे संस्कार केले असते तर ही चूक माझ्या आयुष्यात कधीच घडली. महाराज त्या पुरीची काय चूक?
परत जाऊ द्या, त्यांची चूक त्यांनी निस्तरली. आपल्याला प्रामाणिकपणे असं कोणाला वाटतं की माझी मुलगी सुखी व्हावी. कोणालाच पुरी नाही गेली. वतील संस्कार त्याच्यावर तुम्ही खरंच पुरी नाही का तुम्हाला? देवासोबत मी स्थळ आणणार नाही. नाही अजिबात बिलकुल स्थळ आणणार नाही. ऐका तुम्ही, आहे ना मुलगी, करा बरं हात प्रामाणिकपणे करा. तुम्हाला तुमच्या मुलीची शपथ वर हात करा. ज्यांना मुलगी करा आहे ना, म्हणजे बिन लग्नाच्या लग्न होईल सोडा. प्रत्येकाच्या ऐका काका, प्रत्येकाच्या आई बापाला वाटतं, आईला पण बापाला, माझी मुलगी सुखी झाली पाहिजे, तिचा संसार सुखाने झाला पाहिजे, माझ्या मुलगीला नवरा इंजिनियर मिळाला पाहिजे, त्याला 1,65,000 रुपये पेमेंट पाहिजे, तो निर्व्यसनी पाहिजे, त्याला जमीन जागा पाहिजे. पण मुलीचे आई वडील म्हणतात माझ्या मुलगीने शेती केली नाही, मग ती काय इकून खायला द्यायची का? तुला खायला द्यायची? काय करायची? तिचं काही जाळ करायचंय का? महाराज, आजही तज्ञ लोक म्हणतात काय ते बघत नाही, याला पगार किती, काय याच्या घरी कसं हे बघतात. महाराज, पहिले लोक पोर पारला गेले ना, अंगण कसं झालेले ते बाजी, दारी गावऱ्या रचेल राच्या गावऱ्या, कलवड पाचे. आता काय म्हणायचे, घराची कळा, हा असं बोलत चला काय, हा घराची कळा अंगण सांगते. बाबा दादा तुम्हाला सांगू का, माग बसलेले तुम्ही एकदम चित्त देऊन ऐकताय, ऐका. काय झालं, हल्ली आपल्याला रोग जडला, रोग. चांगलं व्हावं वाटतंय महाराज, मुलाला 1,00,000 रुपये पेमेंट आहे, पण ते पेऊन घरी येते. किती पेमेंट आहे? ते डान्स बारला जाते. तुम्हाला वाटतं ना तुमच्या मुलीचं सुख व्हावं, कोणाला वाटतं इंजिनियर व्हावं, तुमची कोणाला द्यायची? डॉक्टर, वकील, कलेक्टर, आमदार, खासदार. बाबा साधं सूत्र आहे, आपल्या काळामधलं जुनं आहे का नाही? पोर पाहायला गेलं, पुरीला विचारित होती, तुमचं लग्न ठरलं? बापाने विचारलं का? विचारलं बापाने? कोणती पोर आहे? पाहून आलं, ठरलं, फक्त लग्नाला जायचं. आता पोर घर पालाय, ती काला येतच नाही ना, पोर पालाय ती घर, तिची काही चूक नाही, तिचा बापावर विश्वास नाही. हा पैसे घेऊन देतो का काय? मला भरपूर कारण आहे त्याला. मला जर तुम्हाला अशी मनामध्ये इच्छा असेल की माझी मुलगी सुखी व्हावी, समाधानी व्हावी, मी म्हणतो तुमच्या मनामध्ये असा कधी विचार आला का, ज्याच्या घरी 4-5 पिके जमीन आहे, त्याचा मुलगा कीर्तनकार आहे, त्याचा मुलगा पखवाज वाजवतोय, त्याचा मुलगा हरिपाठाला उभा राहतोय, हा झालं गरीब असू द्या, पण ह्या घरात गेल्याच्या नंतर थोडंसं नामस्मरण घडल, थोडंसं चिंतन घडल आणि माझ्या मुलगीला सुख समाधान लाभल, असं कोणाला वाटतं? खरं सांगा बरं. नाही वाटत महाराज? नाही, त्याला कारण आहे ना महाराज, आपल्याला रोग जडला लोभ नावाचा. आपण आहे ना दुःखाकडे जास्त ओढलं जातो, सुखाकडे जात. हा सुख म्हणजे काय महाराज? तेच अभंगाचं दुसरं चरण आहे. तुझ्या पायी सुख सर्व
कुठं सुख आहे? देवाच्या. तुम्ही इथं आले ना आता, कोणत्या देवाची पूजा करा. पाणी पडतो, सगळ्या नद्यांचं पाणी कुठं जाऊन मिळतं? समुद्र. कोणत्या देवाची करा, पण ती एक वेदा भक्ती करा. मनामध्ये द्वैत असेल तर त्या भक्तीचा उपयोग नाही महाराज. मग सुख आणि समाधान शोधायचं असेल तर त्याच्या पायावरती नतमस्तक व्हा. तिथं नतमस्तक झाले का हा सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा पाहायला मिळत. तिथे देव आहे, तिथे भरपूर काही काही आहे. तुम्हाला माहिती तिथे काय काय आहे? कामधेनूचे खिल्लार आहे, कल्पतरूच्या बागा आहेत, अमृताचे कुंड आहेत, रंभा, मेनका, उर्वशी, नटरंग, चौफुला, बरंच काय. कोरोनाच्या काळात 6 महिने मी तिथंच होतो. काय तिथं सुख नाही वाटलं, परत खाली आलो. महाराज तिथं काही सुख नाही, पण सुख कुठे? मृत्यू लोकामध्ये आहे. आणि मृत्यू लोकामध्ये येऊन आपण काय केलं पाहिजे? त्याचे भजन चुकू नका. जीवनामध्ये त्याचं भजन करा. कोणत्याही देवाचं करा, पण ते एकचित्ताने करा, मनोभावाने करा. आणि ती सेवा पांडुरंगाला, परमात्म्याला हे होती, रुजू होती. महाराज साधकांना विचारलं काय विचारलं? महाराज तुम्ही आम्हाला नक्की सांगा कोणत्या देवाची सेवा करायची. साधक म्हटले त्याला अनंत रूपे, अनंत काही लक्षणं सांगितली. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. असे प्रमाण देत झाल्यावर कीर्तन करायला काही अवघड जात नाही, फक्त मार्गदर्शन चालायचं. महाराज बाप रुक्मा देवीवर खुन भानली कैसी भक्ती नामदेवरायांची. बाबांनी प्रमाण दिलं आहे का? ती भक्ती नामदेवरायांची. नामदेवरायांच्या घरी जेवायला बोलवलं पांडुरंग परमात्म्याला, रुक्मिणी मातेला. ती म्हटली उद्या पाडवा आहे, देवाला ओवाळल्याशिवाय मी नाही जेवत नाही. आणि पांडुरंगाला तुम्ही घेऊन गेले तर माझा व्रताचा भंग होईल. ते म्हटले नामदेवराय मातोश्री तुम्ही पण चला म्हटले. काय नाही, सगळ्या संतांची मांदी आली, नामदेवरायांच्या घरी आली. आणि पाडव्याचा दिवस होता. रुक्मिणी मातेने हातात ताट घेतलं, आपण आरती घेऊन ओवाळायला आली. पांडुरंगाने ठरवलं हिचा थोडासा आपण फिरकी घेऊ, फिरकी आपल्या भाषेमध्ये फिरकी घेऊ हिची आपण. म्हटले मग काय करायचं? पांडुरंग परमात्म्याला ज्याच्यात पाहिल्या त्याच्यात तो नटून उभा राहिला. आता रुक्मिणी माता दारोबाजात आल्या, बघता इथे सगळेच पांडुरंग दिसायला लागले. पांडुरंग दिसायला लागलं, रुक्मिणी मातेचं डोकंच चाललं ना महाराज. कोणता पांडुरंग नेमका, कोणता पांडुरंग? कोणाची पत्नी होती? पांडुरंगाची. ज्याची पत्नी होती तिलाच पांडुरंग ओळखू आला नाही महाराज. तो आम्हाला ओळखू येईल का? तो त्याच्यासाठी भक्ती करावं लागतील. तिने नामदेवला ह्याला विनंती केली, नामदेवा आता तुला विनंती करते आणि याच्यात माझा कोणता तो सांग. मग त्याने सांगितलं. काय सांगितलं? बघ त्याच्या हृदयावरती काय आहे? भूर्ग ऋषीने मारलेली लात आहे, त्याचा तो ठसा उमटलेला आहे. गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. नामदेवरायांनी सांगितली खून. आणि मग रुक्मिणी माता गेला, रुक्मिणी मातेने ओवळ. देव काय एवढा सहजासहजी नाही मिळत महाराज. तो बाजारचा भाजीपाला नाही तो मिळायला. तो जर देव मिळवायचा असेल ना महाराज तर तुम्हाला भक्ती करावीच लागेल. ती केल्याशिवाय देव मिळणार नाही. देव देव म्हणजे काय आहे महाराज? देव म्हणजे काय आहे सांगा बाबा? देव म्हणजे काय? दगडाच्या पाया पडतात तुम्ही, शेंदूर लावलेल्या पडताना दररोज उठून. काहीच पडू नका. देव असं नाही रे, देव असं
आशानं नाही पावायचं. मग त्याला भक्ती करावं लागते महाराज. भक्ती म्हणजे काय 16 वरची पोळी, ती काही साधी गोष्ट नाही महाराज. आपण फक्त टाइमपास म्हणून भक्ती करू, मग आपल्या जीवनामध्ये दुःख येण्याचं कारण असते ना महाराज. तो म्हणतच नाही तू माझ्याकडे ये, पण जातानी येतानी जात असं नाही असतं सुईचा जाय उलटा जाऊ, तो तुला सुखच देईल महाराज जीवनामध्ये. त्याने कोणाचा दुश्मनांचा उद्धार केला महाराज. ऐका ना, दुश्मनाचा त्याने उद्धार केला. मग आपला काय, आपण काय त्याची कुणी दुश्मन आहे का देवाचे आपण? मग देव आपला उद्धार करणार नाही असं वाटतं का महाराज तुम्हाला? 100% नाही, 111% उद्धार करणार. पण उद्धाराचं साधन तसं पाहिजे. ऐका, तुम्हाला गजेंद्र आणि नकराची गोष्ट माहिती सर्वांनाच. काय केलं पूर्वीपासून वैर, हत्ती कुटुंबासह पाणी प्यायला आला तळ्यावरती आणि त्याच्यामध्ये नकर म्हणजे मगर होती महाराज. पाय धरला, पाण्यामध्ये ओढलं. कोणाला? गजेंद्राला. तो पोरांना हाका मारू लागला, नातवांना हाकू मारू लागला. कोण? गजेंद्र हत्ती. आता पाण्यात ओढलं. हे म्हटले आता तो जाऊन तर गेलाच आहे ना, आपण कशाला जायचं, काही काम पडले आपलं जायचं. ते मागे निघून आले. एकटा गेला. एकटा गेल्याच्या नंतर त्याने पाहिलं आता आपल्याला परिवाराने सोडून दिलं, आपल्याला मोकललंय. मग त्याने काय केलं, पाण्यामध्ये तळ्यामध्ये कमळ होतं, सोंडीमध्ये धरलं, वरती फेकलं आणि म्हटला धाव पाव माधवा केशवा, गुंतला कोण्या ठाई, एवढा मोठा प्रसंग देवा, तुला कार्य कळला नाही. क्षीरसागरामध्ये भगवंत होते, धावत आले आणि त्यांनी गजेंद्राला सोडवलं. आणि नक्र देवाला बोलू लागला, का रे देवा, मी असं ऐकलंय तू भक्तांचा उद्धार करतो, पण ज्याचा स्पर्श झाला तुला त्याचाही उद्धार करतो. मग मी काय तुझं एवढं वाईट केलं? स्पर्श झालता गजेंद्राला, गजेंद्राने धरलं होतं, नकराने धरलं होतं गजेंद्राला, आणि देवाचा स्पर्श झाला गजेंद्राला. कॉम्बाईन कंजक्शन लागलं, ट्यूबलाईट पेटली, नकराचाही उद्धार झाला महाराज, त्याने दुश्मनाचाही उद्धार केला. पण तुमचा आमचा का करणार नाही? आपली भक्ती तशी नाही. आपली भक्ती कशी? बाबा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी, एकदम ऐका तुम्ही. तुम्ही म्हणशाल बाबांनी का पारच प्रपंच सोडूनच दिलाय काय? खरंच सोडलाय महाराज. देवाच्या दारी सांगतो मी, देवाच्या दारी सांगतो. काय फोलकट आहे, काही तथ्य नाही याच्यामध्ये. फोलकट हा सगळ्या मंडळीला सांगतो, ज्याचं ज्याचं लग्न झालं त्याला त्याला बाईने इकूनच खाल्लं. आतापर्यंत काय केलं? इकून टाकलं, खाल्लं. बाबा तुमच्या ध्यानात आहे का नाही मला ते अजून संभ्रम आहे माझ्या मनामध्ये. पावडर आणा, गंध आणा, लिपस्टिक आणा, आहे का नाही, दवान आणा. बाजारला गेलं तरी बोजा आपल्या बोकांनी, काटा माप तिच्या हातात. बाजारात जर वापायला बसली तर गिराईक जर आलं तर म्हणतं थांबा, त्यांना काही कळत, काटा घेऊन बसती. पैसे तिच्याकडे, काटा, दाण्याचं गोणपाट, दाण्याचं गोणपाट. मग यांनी म्हणायचं फार पाठ गेली बा आपली. ती म्हटली प्रपंचात असंच असतं. वय मी म्हणून तुमच्यापाशी नांदले नाही तर तुमचा प्रपंच कोणी केला? प्रत्येकाचे चालू महाराज. हे आज नाही चाललं. ऐका, तुम्हाला शास्त्राचा दृष्टांत तुम्ही म्हणशाल बाबा तुम्ही नुसतं परपंचावर जळी द्या, तुम्हाला याच्यासाठी बोलवलं का? आपलं कल्याण झालं पाहिजे असा मार्ग सांगा. ऐका 2 मिनिटं. काय झालं? यांनी इकून कसं खाल्लं तुम्हाला सांगायचंय मला. बघा बाबा, लक्षात ठेवा. कान द्या इकडं, कान, लक्ष द्या. काय झालं? सत्यभामेचं व्रत होतं आणि ते व्रत करण्यासाठी तिला ब्राह्मणाची गरज होती. आणि ते व्रत करण्यासाठी
ज्यावेळेस भगवंत स्वर्गामध्ये गेले रुक्मिणी मातेसह, त्या टायमाला रुक्मिणी मातेची इच्छा नाही, सत्यभामेसह गेले. सत्यभामेसह गेले. सत्यभामेची इच्छा झाली वरती का पारिजातकाचं झाड नंबर 1 आहे तिथं. ते 14 रत्नापैकी एक समुद्र मंथनातून निघालेलं रत्न आहे. आणि ते पारिजातकाचं झाड त्या सत्यभामेला पटलं आणि त्यांनी देवाकडे इच्छा केली, हे पारिजातकाचं झाड कुठे घ्यायचे? खाली घ्यायचं म्हटले आपल्याकडे. भगवंत म्हटले, अगे येडे, हे स्वर्गातच शोभून दिसतं, आपल्या तिथे काही घ्यायची गरज नाही. ते म्हटले, भगवंता तुम्ही घेता का मी फारकत घेऊ तुमच्या संग? कोण म्हटली? सत्यभामा. ते म्हटले, बापरे, हा तर श्री हट्ट आहे, हा तर पुरवावाच लागल. देवाला युद्ध करून ते खाली आणावं लागलं. काय? पारिजातक. पारिजातक आता तो जगा चतुरा तो शिरोमणी, त्याला काय करता येत नव्हतं. करील चतुरा तो शिरोमणी चतुर राहतो शिरोमणी. त्यांनी काय केलं? झाड लावलं सत्यभामेच्या दारात. आणि फुलं कुठं पडायचे? रुक्मिणीच्या दारात. फुलं रुक्मिणीकडं, झाड कुठं? हा तसे बाबा, आपण झाडाचे, आपलं झाड आहे ना, फुलं सगळे तिकडच आहे. आपल्याकडं फक्त राहिलेली शिल्लक काठी. आपल्याला फुल प्राप्ती का? का त्यांनी एवढं पुण्य केलं, आपण लय पाप केले आहे महाराज. तिनं ठरवलं आता या व्रताचं आणलं त्याचं उद्यापन करायचं. म्हटले मग ब्राह्मण, ती देवाकडे गेली, देवाला सांगायला ब्राह्मण पाहिजे. ते म्हटले त्रिकाल ज्ञानी, त्रिकालाचं दर्शन करणारे, त्रिकालाचं गमन करणारे महर्षी नारद स्वामी घेऊन ये म्हटले तिला. चालले नारद स्वामी आले. नारद स्वामीने पूजा हवरचन सर्व केलं. भगवंत म्हटले नारदांना, नारदा हिची थोडी जिरवायला पाहिजे, आता हिनं लई त्रास दिला मला, आता हिनं मावले हाडं काढं पार ढिल्ले गेले. नारद स्वामीला सांगितलं हिची जिरवायची. म्हटले नारद म्हटले तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. म्हटले काहीच नाही, आता ती तुला दक्षिणा देईल, त्याच्यात तू दक्षिणा मागून घे म्हटले. नारद हुशार उठले. म्हटले देवा पुढचं बोलूच नका आता. हा ते काल ज्ञानी होते महाराज. आले आणि ते आटपलं त्यांचं काय? पूजा उद्यापन आटपलं. म्हटले नारदा तुला काय आता दक्षिणा दिली पाहिजे? म्हटले तुमच्या दारी आता तुमचा काय? म्हटले आरस का साधा आहे काय? एवढ्या आयल्या माड्या बंगले बिंगले गाड्या बिड्या तुमच्याकडे सगळं उपस्थित आहे आणि तुमच्या छोटंसं द्यायला काय हरकत आहे? म्हटले अरे तुला जे मागायचं ते माग. म्हटले मोठं माग, छोटं नको मागू, तुला 4 व्हीलर देते म्हटले. ते म्हटले 4 व्हीलर माझ्या कामाची नाही, कारण मीच नुसतं नाव घेतलं का स्वर्ग मृत्यू पाताळात जातो. मला 4 व्हीलरची गरज नाही, पैसे अडकायची धंद्रवीची गरज नाही. म्हटले मग घ्या पाणी हातात आणि करा संकल्प. सत्यभामानं पाणी हातात घेतलं, संकल्प केला. म्हटले काय दान करता? म्हटले तू मागशील ते. म्हटले बघा बरं का, आणि सोडा पाणी. म्हटले करा तुमचा कृष्ण मला दान. स्वतःचा नवरा दान करून टाकला. कुणी? सत्यभामानं. त्या युगात आपला कमी करणार, आपला पूर्ण विकला गेला, तो फक्त तात्पुरता विकला गेला. आपला पूर्ण बैल झाला महाराज, काहीच नाही. आणि मग त्या नारद स्वामीने सांगितलं आता ते माझे गुलाम आणि मी त्यांचा स्वामी. कुणाचा? भगवंताचा. मग काय? वाईट घे, चिपळ्या घे, टाळ घे, चपला घे. देवानी नारदाच्या चपला घे. वाईट वाटलं महाराज, खूप वाईट वाटलं. सत्यभामा म्हटली कुणकुण मला अवदसा प्राप्त झाली आणि कुणकुण हे झाड मागितलं, काय पश्चाताप झाला बाबा, काय करायचं? ते म्हटले मग असं करा, देवाच्या बरोबरीनं मला तुम्ही सोनं दान करा, मी तुमचा देव परत करून टाकितो. महाराज सगळ्या द्वारकेतलं सोनं आणून टाकलं, काहीच उपयोग झाला नाही. मग म्हटले काय झालं? शेवट प्रकरण रुक्मिणी मातेकडे गेलं. रुक्मिणी मातेला सांगितलं असा असा प्रकार झाला, असं झालं. रुक्मिणी माते म्हटले काही घाबरायचं काम नाही. का? तर तिच्यामध्ये देवाबद्दल प्रेम होतं आणि ते प्रेम देव तिळभर सुद्धा ढळून देत नव्हता तिच्या मनामधलं. ज्या वेळेस ती गेली, एक तुळशीचं पान तोडलं, त्या पात्रामध्ये टाकलं, तराजू काट्यामध्ये टाकलं, देवाचं पारडं वर झालं महाराज. तिची भक्ती तशी होती. कुणाची? रुक्मिणीची. अनेक उदाहरणे महाराज. एक दिवस असं झालं, हनुमंतरायांना
रामाचं आणि सीतामातेचं दर्शन घ्यायचं ठरलं. हे भगवंताकडे गेले, भगवान श्रीकृष्णाकडे, आणि दर्शन घ्यायचं ठरलं. ते म्हटले ह्या रूपात नको, मला सीतामातेच्या आणि रामप्रभूच्या रूपात दर्शन पाहिजे. म्हटले ठीक आहे. सत्यभामा म्हटली आता मी सीता होऊन येते. म्हटली गेली खोलीमध्ये, पावडर बिवडर लावली, सगळं केलं आणि आली. पण ती खरोखरची ओरिजिनल सीता दिसत नव्हती. मग ती येऊन बसली रामासाठी. हनुमंतराय म्हटले माते मला ओरिजिनल सीता माता पाहिजे, तुझी गरज नाही. म्हटले मग हे नाटकी काम मला चालत नाही. मग शेवटी रुक्मिणी माता सीतामातेचं रूप धारण केलं, रामरायांचं दर्शन दिलं. का? त्यांच्या अंतःकरणामध्ये तशी भक्ती होती, आणि ती भक्ती नामस्मरण होते. अभंगाचं तिसरं कृष्ण विष्णु हरी गोपाल हरी कृष्ण विष्णु हरी गोविंद कृष्ण विष्णु हरी गोविंद वैकुंठीचा कधी तर विठ्ठल कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ कोणताही नामस्मरण करा. का तर सगळी देवाचीच रूपे. त्याचा काही भेदभाव करायचा नाही महाराज. तुमच्यामध्ये देव आहे, माझ्यामध्ये देव आहे, दगडामध्ये देव आहे. कण कण में हे भगवान. मी नाही सांगितलं महाराज. भक्त प्रल्हादाला विचारलं होतं हिरण्यकशिपूने त्याच्या बापाने, सांग तुझा भगवंत कुठे आहे. त्यांनी सांगितलं अरे बाबा विठ्ठल जळीस्थळी भरला, जागाच नाही का तिथं माझा देव नाही. माझा देव आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. तो चराचरामध्ये व्यापून उरला, आणि तो व्यापून उरलेला देव कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा, हरी म्हणा, गोविंद म्हणा, शिव म्हणा, विठ्ठल म्हणा, ही त्याचीच रूप आहे महाराज. का करायचं तर त्याच्या पायावरती सुख सगळं आहे, आणि ते सुख जर मिळवायचं असेल महाराज, हजारोच्या करोडोच्या लोकसंख्येनं महिना महिना लोक पायी दिंडी चालतात, आणि त्या पांडुरंग परमात्म्याला भेटायला जातात. का सांगायचं? हाच शिव, हाच भोळा देव. त्यांनीच पहिली वारी पांडुरंगाची केली. गणपती, पार्वती माता आणि भोळा देव यांनी ही पांडुरंगाची वारी चालू केली. आणि पांडुरंगाची वारी चालू केल्यानंतर तिथं गर्दीमध्ये गेले कोण? भोळे देव. आता भोळे देव काव बसायचे? नंदीवरती. नंदीवर बसल्याच्या नंतर आता हा नंदी गर्दीत कसा न्यायचा, म्हणून पंढरपूरला कोण कोण गेले आतापर्यंत सांगा मला. हा गेले गेले बरोबर. तुम्ही नाही गेले? नाही बाबा तुम्ही? हा म्हणा ना, मला काय पैसे तिकीट काढायचे हा म्हणा ना, गेले पंढरपूरला. तुम्हाला असं वाटतं बाबा का आपली दांडी पाडितो का काय?
मी कोणाची दांडी पाडीत नाही, कारण दांडी जर तुमची मी पाडली तर तुम्ही मला इथं उभं करणार आहे का नाही. मला एक काळजी थोडीशी, माझं असं काय करता तुम्ही, नुसतं तुमचंच नका पाहू, माझ्या पाठीमागं मोठा प्रपंच आहे, असं काय करता तुम्ही. महाराज तो प्रपंच वेगळा दादा, त्या मायाजाळाला काय काढी लावायला कदाचित. हा मायाजाळ कोणता, हे भगवंताचं नामस्मरण करणे, नवे नवे जीवनात येऊन जर माझ्याकडनं आणखीन 9-10 मुली तर कीर्तनकार झाल्याच महाराज, ते बी विनामूल्य झाल्या. मला मी स्वतः तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा तुका म्हणे आम्हा धाडिले निरोपा. मार्ग हा सोपा, कोणता, हा मार्ग सोपा आहे महाराज. जीवनात काय, कुत्रे सुद्धा तू दुसऱ्यासाठी जगतात. तुम्ही सांगा, पाळील कुत्र कोणासाठी जगतं, धान्यासाठी जगतं. येऊ द्या चोरराचे, ते भुकल्याशिवाय राहणार, त्याचं कार्य ते करणार आहे महाराज. आपलं कार्य आपण केलं पाहिजे. मग हा देह जर दुसऱ्याच्या कारणी आला तर जीवनाचा उद्धार होतो महाराज. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. काय या प्रपंचाचं खोट्या संसाराचं पैसा, तुम्हाला असं वाटतं का पैसे धनद्रव्य संपत्ती म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सुख लय मोठं आहे. अहो पैशावाल्याला तर किती मोठं दुःख आहे. चला त्र्यंबकेश्वरला, म्हणजे आता नाही नंतर जाऊ, सांगतो चला. कोट्याधीश माणसे काय, बीपी शुगर आंधळी पांगळी बामणाची पोरं बघा, एक नारायण नागबली करायचे 10,000 घेता, 15,000 घेता, 5,000 घेता. एक नारायण नागबली करण्यासाठी फक्त 1,500 रुपये खर्च येतो. हे मी छाती ठोकून सांगतो. किती खर्च येतो, 1,500 रुपये. आपल्याकडून किती घेतले जातात. मग पापाचं, मी म्हणतो तुम्ही पापाचं कमवा ना, पापाचं 100% कमवा. मी सांगतो, या कीर्तनात नाराजाच्या गादीवर सांगतो, पापाचं कमवा महाराज. पण जर पोरांनी तुमच्यासाठी चोपाळा चांगला आणि सुनानी तुम्हाला झोका दिला तर खरंच पापाचं कमवा पापाचं तुम्ही. अहो काम भरून पोराला मागातलं तर ते म्हणतो तुला उठून घेता येत नाही का. अरे मग कशासाठी या जंजाळात पडत्या दादा. तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे, मला पुन्हा या प्रपंचाच्या वाटेवरती आणू नका. तुमची माझ्यावर अशीच कृपा राहू द्या. काय आहे महाराज, हा नाही थोरा मोठ्यांची कृपा असावी लागते, तसं हे फळ प्राप्त होत नाही. तुम्हाला एक सांगू का, आपल्याकडची सुसंस्कृती कोणती, आपण लहान मुलं सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडतो. का बाबा, तुझ्या जीवनामध्ये काय तू पुण्य केलं असेल ना, तुझ्या पायाला जर स्पर्श केला मी तर तुझं तिळभर पुण्य मला जर मिळालं तर माझ्या जीवनाचा उद्धार होईल महाराज. लई साधनं सांगितले ना महाराज. तुम्ही दशकिरा दिला कधी जाता ना, हा म्हणजे दहाव्याला जाता ना, दहाव्याला मागचे काजून गेलेच नाही. आपलं येणार एक दिवस. तिथे सगळे कशासाठी जातात, का नाही जातो आपण, हा त्या गेलेल्या व्यक्ती प्रति सद्भाव. आणि तिथे गेल्यानंतर शेवटचा कार्यक्रम तिलांजलीचा असतो. काय वाचे असतात, आपण तिळवत का वाहतो. हे पांढरा परमात्मा, या व्यक्तीच्या हातून काही पाप घडलं असेल तर माझ्या जीवनात केलेलं तिळभर पुण्य या व्यक्तीच्या जीवनामध्ये सदुपयोग पडावं, त्याचा मार्ग सोपावा म्हणून. आता काही काही बाबतीत ते सुद्धा करतील हो, लांबूनच तिकडे पडलं मध्ये चला इकडे, ते सुद्धा द्यायला कोणी तयार नाही महाराज. दान करीत चला, दानाने धन शुद्ध होतं महाराज. या जीवनामध्ये हे जीवन कसं एकदम खूप म्हणजे सोन्याहून पिवळे नाही तर भंगाराहून भंगारे. हा काहीच तथ्य नाही या जीवनामध्ये. मी काय सांगत होतो, आपला काय विषय चालला होता महाराज. मग आमचा हाच फायदा आहे ना, भांडवल्याचं तुम्ही विसरून जात्या, आम्ही तेच सांगायचं आहे की नाही. जीवनाच्या उद्धाराचं साधन काय असेल तर कोणी कृष्ण म्हणा, कोणी विठ्ठल म्हणा, कोणी गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा. अनेक रूपांनी तो नटलेला आहे, तो नटधारी आहे, तो गिरधारी आहे, तो शस्त्रधारी आहे आणि तो मुक्तचारी सुद्धा आहे महाराज. तुम्हाला सांगू का, तो आपला मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो. म्हणून त्याचं नामस्मरण करा तुम्ही. घरातल्यांचं नामस्मरण करण्यात काहीच अर्थ नाही, काहीच नाही. तुम्हाला एक सांगू का, मी बाबा मी छाती ठोकपणे सांगतो कीर्तनामध्ये, जर तुम्ही परमार्थ चांगल्या मार्गाने केला ना, बोडके महाराज, शिंदे महाराज, तुम्हाला सांगू का महाराज, हे शिंदे महाराज आहे ना, यांची एक मुलगी, आता तिचे 2-3 कार्यक्रम झाले. शिंदे महाराज त्यांच्या मुलीचे घरातून निघाले का सगळेच बरं का, त्यांच्या घरातले सोडून चौफुंदा ऑफिस घरे निघाले का म्हणला चालला बोमट्या मारीत. काय म्हणत्या, चालला बोमट्या मारीत. ते त्याचा विचार करत
कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा कोणता स्वतःच हित कशात होईल महाराज. त्यांच्या पत्नीनं पण सुद्धा एक सांगितलं छातीतूपणे, तुम्ही कीर्तन प्रवचन जर असेल कार्यक्रम असेल तर कोणाचं ऐकायचं नाही, उठायचं आणि डायरेक्ट कार्यक्रमाला जायचं. आता सकाळची लाईट आहे महाराज, पाणी भरायला त्यांची पत्नी आणि ते कुठं आले, मग तो काही मोकळून देईल का यांना. तरी शेजारचे म्हणत्या त्यांची वांगी लई निघात्या मावाली का निघती नाही. अरे शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगणार. तुम्हाला सांगू का महाराज, त्यांना कमी त्रास झाला, मला लई त्रास झाला. मा एवढा त्रास कोणाच झाला नाही गावामध्ये. बोडके महाराज लई त्रास झाला, लई खूप अवघड त्रासातून गेलो मी सुद्धा. पण मागे पुढे उभा राही सांभाळत. मी सांगितलं त्याला, कोणाला आपलं सुख दुःख सांगा, शेजारच्याला सांगू ते रडून ऐकतील हसून गावात सांगतील बरं झालं असंच व्हायला लागत होतं. पण तुम्ही त्या पांडुरंगाजवळ सुख दुःख सांगा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. हाय का, हात जोडून पायाशी राहू जवळी देवापाशी. का तर तो सुखाचा सागर आहे महाराज. आणि त्या सुखाच्या सागरामध्ये सर्व सुखाचे सुद्धा सांगतात. सर्व सुखाचे आग्रह मने नरारी भरपूर आले महाराज. सर्व सुखाचे आग्रह मने नरारी भरपूर. सगळ्या संतांनी तेच सांगितलं महाराज. आणि ते सांगत असताना मग विचारलं, बाबा इथं कोणी कोणी हे केलं पाहिजे, अभंगाचं चौथं कलियुगी उद्धार हरीच्या नामे. त्यांनी सांगितलं, बाबा उद्धाराचं साधन सगळ्यांसाठीच आहे, कुणा एकासाठी नाही. म्हणून त्या पांडुरंगाचं गोड असं भजन सगळ्यांनी मिळून करायचं. विठोबा
लागून या पाया विनवित तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा तो हा सुख सोळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू आणि गोविंद गोपाळ मार्ग हा प्रंजाळ वैकुंठीचा सकाळाशी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरीच्या नामे मग जीवनामध्ये त्याच्या नामाने आपला उद्धार होतो परंतु ते कार्य वेळेत आटपायचं असतं जाता जाता फक्त एक छोटासा 2 मिनिटाचा दृष्टांत सांगणार शेवेला मी पूर्ण विराम देणार आहे महाराज ऐका काय घडलं वेळेचं खूप बंधन असतं महाराज आणि वेळ पुन्हा पुन्हा परत येत नाही काय झालं माहिती का महाराज वेळेला महत्व देत चला प्रभू रामचंद्रांचा विवाह सोहळा होता काय होता आता आपल्या मुलांचं जमवायचं म्हटल्यावर आपण पहिल्या प्रथम काय करतो पत्रिका कोणाक ब्राह्मणाक नक्की ना नक्की ब्राह्मणाकच फादर हा बरं पहिली ब्राह्मणाक काय हरकत नाही ब्राह्मणाने टाइम दिला आपल्याला 12:31 करण्याचे योजले आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार कार्यास उपस्थित राहावे आपला आशीर्वाद आमच्यासाठी अनमोल आहे पत्रिका लिहिली भगवंत रामचंद्राचं प्रभू रामचंद्राचं लग्न कार्य चालू असताना आता रामप्रभू थोडेसे उंचवते सीताबाई थोड्याशा ठेंगण्या होत्या आणि असं ते लग्नाची वेळ ठरली होती दुपारी 1 वाजता लग्नाचा वेळ होती आणि ठरलं आता शुभमंगल सावधान झालं आंतरपाठ काढला गेला आणि आंतरपाठ काढल्याच्या नंतर गोष्ट अशी घडली की रामप्रभू उंच असल्यामुळे आणि सीतामाई ठेंगे असल्यामुळे सीतामाईचा हात प्रभू रामचंद्राच्या गळ्यापर्यंत जात नव्हता आता रामचंद्र प्रभूला असं वाटलं मी जर हिच्या समोर वाकलं तर लोक म्हणतील देवाला सुद्धा वाकावा ते आपले ताटच्या ताटच उभे राहिले कोण प्रभू रामचंद्र ते काही खाली वाकेना आता 1 वाजला कंप्लीट 1 वाजला लक्ष्मणाच्या लक्षात आली गोष्ट मुहूर्त जर टाळा तर आपण पत्रिका पाहिल्याचा काय उपयोग होणार म्हणून लक्ष्मणाने काय केलं 1 वाजला कंप्लीट लक्ष्मण इकडे बघायचे दादा का बघायचे डोळ्याने खुरमायचे अरे खाली वाक दादा काय वाकायला तयार आता तो म्हटला लक्ष्मणा तुझ्या मनात काय ते मला समजते पण माझा नाहीला जरी एवढ्या समाजासमोर जर मी वाकलो तर लोक म्हणतील हा बैल झाला देवाचं सांगतो आपलं नाही मग महाराज लक्ष्मणाले 1:14 वरती झाले किती 14 आता आयडिया केली लक्ष्मणाने विचार केला आणि जाऊन देवाच्या पाया पडले कुणाच्या पाय धरले समाजामध्ये देवाचे पाय धरले म्हटले माझ्या दादाचं लग्न माझ्या डोळा देखता लागलं किती आनंदाची गोष्ट आहे अरे ते म्हटले लक्ष्मणा पाय सोडणार ते म्हणले सोडणार नाही माझा आनंद गगनात मावेना म्हटले आज मला खूप आनंद झालाय ते म्हटले मग पाय तसे सोडणार नाही म्हटले समाजामध्ये लहान्या भावानं मोठ्या भावाचे पाय धरणे मला पण बरोबर वाटत नाही म्हणून रामप्रभू पुढे खाली वाकले आणि सीताबाईनं वेळ साधून हार गळ्यामध्ये टाकला किती मिनिटं लेट झाले 14 मिनिटं लेट झाले 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला मुहूर्त टळलं तसं आपलं मुहूर्त टळू नये म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मी सर्वांचं सुख समाधान आरोग्य लाभावं अशी मी विनंती करतो अभंगाची शेवटच्या चरणामध्ये सांगितलं तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती ऐशे बौद्ध ग्रंथी बोलेले शेवटची चालू होईल तोपर्यंत कोणी जागेवर उठायचं
सुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कोणता सुख सोहळा? मेल्यावर कोणी हार आणील आणणार नाही माहीत नाही, पण जितेपणी एवढे हार गळ्यात पडले माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही महाराज. त्यासाठी त्या परमेश्वराचं चिंतन करावं लागतं. एकदा एका फुलानं देवाच्या पायावरच्या फुलानं गळ्यातल्या हारातल्या फुलाला विचारलं, तू किती भाग्यवान आहे, तू देवाच्या गळ्यामध्ये जाऊन पडलास. ते देवाच्या गळ्यातलं हारातलं फुल त्या पायाजवळच्या फुलाला म्हणतं, जर देवाच्या गळ्यात पडायचं असेल तर अगोदर सुईनं टोचून घ्यावं लागतं, भोग पाडून घ्यावं लागतं, मग देवाच्या गळ्यापर्यंत पोहोचता येतं. असाच हा परमार्थ आहे. जर आपल्याला दुःख झालंच नाही तर आपण देवापर्यंत पोहोचू शकत नाही. दुःखामध्ये त्याचं नामस्मरण होतं. त्यासाठी सर्वांनी एकदा आपण आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव असेल निवृत्ती दादा त्यांचं एकदा जोरात भजन करायचं. शेवटा निवृत्ती ज्ञानदेव सोपान